नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। मी अनेक 2-3 व्हिडिओ जाहिरातींवरती बनवल्या। ही व्हिडिओ देखील खास आहे। खास जाहिरात मी पाहिली आणि म्हटलं ही पण जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। लाडक्या बहिणीवरती महायुतीवाल्यांनी जाहिरात काढली। अशी जाहिरात आहे की त्या जाहिरातीमध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना महाविकास आघाडीतले तिघे जण म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे असं काहीतरी ते दर्शवण्याचा प्रयत्न केला या लोकांनी। आणि ते जात आहेत आणि त्या बाईला म्हणतात आता हे काय चालणार नाही तुझी लाडकी बिडकी बहीण योजना। आणि मग ती बाई त्या सगळ्यांना रागात त्यांचा हात त्या बहुतेक राहुल गांधी दिसते त्यांचा हातबीत पिळण्याचे सगळे ते गोष्टी करते आणि नंतर सांगते की तुम्हीच आता आम्हाला चालणार नाही। पण कुठेतरी लाडक्या बहिणी योजनेला कुठे ना कुठेतरी चांगली योजना आहे, काय चुकीची योजना आहे, वाईट योजना आहे असं नाही आहे। कारण जी लोक ही विरोधातली लाडक्या बहीण योजनेला म्हणतायत, मी ती ॲडव्हर्टाईज तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या शेवटी। ही जी लोक म्हणतात की लाडकी बहीण योजना ही अत्यंत चुकीची आहे हे म्हणत होते, हे कोर्टात धावून गेले होते। बरं ठीक आहे, आता त्यांनी काय केलं की आम्ही 3000 देऊ। कोण म्हणतंय? महालक्ष्मी काहीतरी योजनेचं नाव त्यांनी वाटतं दिलं काहीतरी आणि म्हणतात की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 3000 देऊ। हे 2100 काय घेऊन बसलाय आम्ही तुम्हाला 3000 देऊ। ते राहुल गांधी तर खटाखट वाजवतायतच नुसते। आणि याच वेळेला हे म्हणत होते की बघा तुमच्या हातात इकडून घेतायत आणि तिकडून तुम्हाला देतात, इकडून घेतायत तिकडून तुम्हाला देतात। आता हे 3000 कुठनं देणार? यांच्या वैयक्तिक जमिनी विकून, यांचे साखर कारखाने, दूध संघ विकून की काय? म्हणजे काय स्वतःच्या खिशातनं देणार की प्रॉपर्टी विकून देणार? हे तुमच्या हातातनंच घेणार आहेत, तुम्हालाच देणार आहेत। आणि असं कुठलं हातातनं घेणं देणं अशा कुठल्या गोष्टी नसतात। ठीक आहे, कर स्वरूपात आपण प्रत्येक गोष्टीला पैसा देत असतो, प्रत्येक ठिकाणी तो द्यावाच लागतो। म्हणजे तुम्हाला सोयी सुविधा या सगळ्या गोष्टींसाठी आपण देत असतो, निश्चित देतो, प्रत्येक जण देत असतो। आणि कुठेतरी उलट त्याचा दिलेला पैसा एका बाजून आपल्याला मिळतोय देखील। यांच्या काळात तोही मिळत नव्हता करदात्यांना। यांच्या काळात मिळत काय होतं? आज शेतकऱ्यांना पैसे मिळतात, लाडक्या बहिणींना पैसे मिळतात, मोफत गॅस मिळतात, मोफत 75 वर्षाच्या पुढे आपल्या आजी आजोबांना एसटीचा प्रवास मोफत झाला आहे, महिलांना 50% एसटीचं आरक्षण, मुलींचं मोफत शिक्षण। चांगल्या योजना आहेत, अप्रतिम योजना आहेत। अजून याच्यामध्ये काय वाढ होता येईल का जे बघितलं पाहिजे, ह्या योजना अजून कशा चांगल्या चालतील हे पाहिलं पाहिजे, बरोबर की नाही? त्याच्यामुळे ती जे काही जाहिरात बनवली ती अगदी डोकं लावून बनवली। कारण ह्यांची आता या गोष्टी चालणार नाहीत महिलांना। आणि ही जाहिरात ज्या प्रकारे उद्देशून बनवली ती अप्रतिम आहे आणि खरोखर तुम्ही ती प्रत्येकाने पाहावी। ही आहे ती जाहिरात। काय ग हे कुठलं पैक? भाजप महायुतीच्या लाडकी बहीण योजनेतून मिळालं हे पैक। आता चालणार नाही, आता चालणार नाही। घ्या, आले चालणार नाही वाले। तुम्ही ना महाराष्ट्रात काय बी चालू देणार नाही। भाजप महायुतीमुळे झालेली आमची प्रगती तुम्हाला बघवत नाही वय? आता तुम्ही चालणार नाही। या लोकांनीच लावली वाट, आता फक्त भाजप महायुतीची साथ।